नमस्कार, मी स्वाती कांबळे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील 2025-26 या शैक्षणिक वर्षातील ॲडमिशन प्रोसेस संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा अपडेट हा आहे की अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेससाठीची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस असते त्याची डेडलाईन आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे। यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस ही खूप लवकर सुरू करण्यात आली होती। फेब्रुवारीमध्येच नोटिफिकेशन झाले होते आणि ॲप्लिकेशनची डेडलाईन ही मार्चच्या सुरुवातीलाच संपली होती। मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या नवीन ॲडमिशन सायकलबद्दल किंवा बदललेल्या टाईमलाईनबद्दल माहिती नसल्यामुळे अनेकांना इथे ॲप्लिकेशन करता आलं नव्हतं। मात्र आता तुम्ही या सर्व कोर्सेसना अप्लाय नक्कीच करू शकता। तर अंडर ग्रॅज्युएट लेवल कोर्सेससाठीची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस ही 30 एप्रिलपर्यंत सुरू असणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसची ॲप्लिकेशन प्रोसेस ही 20 मेपर्यंत सुरू असणार आहे। ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस किंवा ॲप्लिकेशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होते। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ॲडमिशन सेक्शनमध्ये आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा असतो। तो वापरून आपल्याला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आणि त्याच्या बेसिसवर आपण ह्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये येतो आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा असतो ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम। सो ह्या दोन महत्त्वाच्या डेडलाईन्स आपण नक्कीच लक्षात घ्या। त्याचबरोबर आपल्या आसपास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या नवीन बदल झालेल्या डेडलाईनबद्दल नक्कीच माहिती पोहोचवा, कारण बरेच विद्यार्थी ह्या ॲप्लिकेशन प्रोसेस क्लोज झाल्यामुळे चिंतेत होते किंवा त्यांना दुसरे ऑप्शन्स माहीत नव्हते। सो त्यांना हा नवीन अपडेट नक्कीच कळवा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम। तो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा आहे, कारण ह्या एक्झाममध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळतील किंवा ह्याचं जे मेरिट असेल त्याच्यावर बेस्डच पुढचे ॲडमिशन्स होतात। तर युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ठराविक सीट्स आहेत स्टुडंटसाठीच्या। बऱ्याच डिपार्टमेंट्समध्ये खूप कमी सीट्स अवेलेबल असतात, त्याच्यामुळे तुमचं मेरिट चांगलं असणं किंवा याच्यामधले मार्क्स तुमचे चांगले येणं हे खूप गरजेचं आहे। सो ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ही 100 मार्कांची असते। मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला एक क्वेश्चन आणि 4 ऑप्शन्स दिलेले असतात, ते आपल्याला सिलेक्ट करायचं असतो त्याच्यामधून करेक्ट ऑप्शन। सो ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये ही एक्झाम होते, ही ऑनलाईन होते। मात्र वेगवेगळ्या सेंटर्सवर जाऊन आपल्याला ही एक्झाम द्यायची असते। सो जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरणार आहोत तेव्हाच आपल्याला हे एक्झामिनेशन सेंटर देखील निवडायचं असतं। सो तुमच्या जवळचं जे कन्व्हिनियंट सेंटर असेल ते तुम्ही सेंटर निवडा आणि दिलेल्या तारखांवर जाऊन आपल्याला तिथे ती एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्या मेरिट बेसिसवरच हे पुढचे ॲडमिशन्स होतात। सो ह्या 100 मार्कांपैकी 80 मार्क हे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असतात, म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल किंवा तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेताय त्याच्यावर हे क्वेश्चन्स असणार आहेत। त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटने आपला सिलेबस ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठीचा प्रोव्हाइड केलेला आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या सिस्टीम मध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या वेबसाईटवर हा सिलेबस आपल्यासाठी अवेलेबल आहे। सगळ्यात आधी आपण हा सिलेबस बघणं गरजेचं आहे। तो समजून घेऊन त्याच्यानुसार अभ्यास करून आपल्याला ही एंट्रन्स एक्झाम द्यायची असते। सो 80 मार्क हे सब्जेक्ट रिलेटेड असतात आणि 20 मार्क्स हे जनरल ॲप्टिट्यूडसाठी असतात, त्याच्यामुळे त्याचा देखील अभ्यास करून आपण ही एंट्रन्स एक्झाम द्यायची असते। सो अशी ही टोटल 100 मार्कांची मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅटमधली एंट्रन्स एक्झाम असते आणि या एक्झाममध्ये जे आपल्याला मार्क्स मिळतात त्याच्या बेसिसवरच आपलं ॲडमिशन पुढे ठरतं। तर तिसरा अजून एक बऱ्याच लोकांच्या मनामधला प्रश्न होता की मी युनिव्हर्सिटीमध्ये BA, BCom, BSc सारख्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकतो का? तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आणि इथे वेगवेगळ्या स्ट्रीम्समधले कोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस आहे, कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, ह्यासारखे वेगवेगळे इतर स्ट्रीम्स आहेत आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत। इथले मेजॉरिटी कोर्सेस हे पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस आहेत, जसं की MA, MCom, MSc, MBA, LLM एक्सेट्रा। पण याचबरोबर काही डिपार्टमेंट्स हे आपल्याला अंडर ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस देखील ऑफर करतात। ह्याच्यामधले बरेचसे कोर्सेस हे व्होकेशनल फॉर्मॅटमधले कोर्सेस आहेत किंवा काही कोर्सेस हे इंटिग्रेटेड आहेत, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल BSc प्लस MSc असा काही इंटिग्रेशन असेल किंवा BSc BEd असं इंटिग्रेशन आहे। सो असे ठराविक नंबर ऑफ कोर्सेस अंडर ग्रॅज्युएट लेवल स्टुडंट्ससाठी अवेलेबल आहेत। सो ह्याची लिस्ट युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर आपल्याला अवेलेबल आहे, ती नक्की चेक करा। त्याच्यासाठीचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय आहेत, एंट्रन्स
एंट्रन्स एक्झाम कशी असणार आहे, त्याचा सिलेबस काय आहे, हे सर्व लक्षात घेऊनच आपण अंडर ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसना इथे नक्कीच ॲडमिशन घेऊ शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसना देखील तुमचं ज्या सब्जेक्टमध्ये बॅचलर्स आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला तुम्हाला ज्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे याच्यामधला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा, कारण काही पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसना खूप स्ट्रिक्ट एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत. सो आपण त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फिट होत असू तर आपण अप्लाय करू शकतो आणि ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देऊन पुढे ॲडमिशन नक्कीच घेऊ शकतो. चौथा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असलेला डाऊट होता की मला हॉस्टेलला ॲडमिशन मिळेल का. तर युनिव्हर्सिटीमधल्या हॉस्टेल जे आहे, गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेल, हे मोठ्या कॅपॅसिटीचं नक्कीच आहे. मात्र युनिव्हर्सिटीमधल्या प्रत्येक डिपार्टमेंटमधली स्ट्रेंथ देखील तितकीच जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना हॉस्टेल्समध्ये अकोमोडेशन देता येत नाही. आणि हे ॲडमिशन जे आहे हॉस्टेलचं ते देखील मेरिट बेस्ड असतं. त्याच्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ठराविक स्टुडंट्सनाच हॉस्टेलला ॲडमिशन घेता येतं आणि सर्वांनाच हॉस्टेलला युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन मिळेल असं नाही. त्याच्यामुळे तशी देखील तुमची तयारी असू द्या. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असणारा अजून एक डाऊट हा होता की कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये आणि युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये काय फरक आहे. सो कॉलेजेस हे जे आहेत पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असतील किंवा वेगवेगळे डीम्ड युनिव्हर्सिटीज असतील किंवा ऑटोनॉमस कॉलेजेस असतील, तिथे वेगवेगळे बॅचलर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहे. युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त व्हरायटी ऑफ बॅचलर्स लेवल कोर्सेस ही कॉलेजेसमध्ये आपल्याला अवेलेबल आहे, कारण तिथे सर्व प्रकारचे BA, BCom, BSc कोर्सेस आपल्याला अवेलेबल असतात. मात्र युनिव्हर्सिटीमध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवल किंवा बॅचलर्स लेवलचे कोर्सेसची संख्या किंवा व्हरायटी ही थोडी लिमिटेड आहे. मात्र पोस्ट ग्रॅज्युएट लेवल्स हे भरपूर प्रकारचे किंवा स्पेशलाइज्ड कोर्सेस देखील पोस्ट ग्रॅज्युएट लेवल आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्सेस देखील आपल्याला अवेलेबल आहेत, ज्याची ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होईल. त्यामुळे हा एक बेसिक डिफरन्स आहे ह्या दोन्हीमधला. सिलेबस हा युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट्समधला ऑटोनॉमस असतो, तो वेगळा असतो. कॉलेजेसमधला सिलेबस देखील वेगळा असू शकतो. जर एखादं कॉलेज ऑटोनॉमस असेल तर ऑफकोर्स त्यांचा सिलेबस देखील वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करू शकता. सिलेबसमधलं असेल किंवा प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीजच्या बेसिसवर तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. त्याचबरोबर त्या कॅम्पसमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटीजचा तुम्ही कम्पॅरिझन करू शकता आणि त्याच्यानुसार डिसाईड करू शकता की मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे की युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ह्या काही क्रायटेरियाजनुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला सुटेबल आणि तुमच्यासाठी चांगलं ठिकाण कोणतं असणार आहे. तर हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते आणि असे काही बरेच कॉमेंट्स आणि DMs मला आले होते, ज्याची उत्तरं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही माहिती नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण बऱ्याच लोकांना ह्या नवीन अपडेटेड डेडलाईन्सबद्दल माहिती नाही आहे. सो त्यांच्याकडून ही डेडलाईन मिस नको व्हायला. सो हे व्हिडिओज नक्कीच शेअर करा आणि इथून पुढचे एज्युकेशनल अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा.